पाटील फायनान्स वार्षिक सर्वसाधारण 7व्या सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद तसेच पाटील परिवारातील सर्व सभासद या ठिकाणी हजर झालात, त्याबद्दल सर्वांचं पाटील फायनान्स व पाटील परिवाराच्या मार्फत मी हार्दिक स्वागत करतो. 7 वर्षापूर्वी आपण पाटील फायनान्स सुरू करण्याचे विचार पहिल्यांदा मनात आपल्या होता आणि त्याप्रमाणे जो 7 वर्षापूर्वी जो वेल लावला होता त्याचा आपण आता वटवृक्ष होऊ पाहतोय. आणि आपण गेल्या 7 वर्षात जवळजवळ 1,07,00,000 रुपयाचा आपण टर्नओव्हर आपल्या संस्थेचा झाला आणि चालू वर्षातसुद्धा अगदी 2च महिन्यात 9,00,000 रुपयाचं आपण कर्ज वाटप केलं आहे. आणि ही संकल्पना अशीच होती की आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना छोटी मोठी कामं आपल्याला सहज करता यावीत, सर्वांना याची मदत व्हावी या दृष्टीनं आणि सर्वजण आपण एकत्र येणे हाच एक उद्देश होता. त्याला या वेळेला एक वेगळं स्वरूप यावं यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल्या सभासद किंवा सभासदाच्या पाल्याने काही यश संपादन केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करायचं. त्यानंतर सर्वांचं इथं भाऊबीजेचा पण कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नियोजन व्हावं या दृष्टीनं आपण एक जरा वेगळा यावर्षी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. मी सर्वप्रथम सौ शोभा पाटील यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ छाया पाटील यांचं स्वागत करावं. बाकी सगळ्यांचं मग राहू दे. समजू शकतो आपण की 1,000ऐवजी 500 जरी असेल ना तर तिथे 0 असायला नको आहे. आणि आपली सभासद संख्या साधारणपणे 70-75च्या आसपास आहे. तर 1000च्या पट्टीमध्ये समजा नाही ज्याला शक्य झालं तर 500 करा. म्हणजे साधारणपणे आपण 20 हप्त्यात का परतफेड करतोय, तर 20 हप्त्यात लाखाची जर परतफेड केली तर 5,000 रुपये महिन्याला येतात. म्हणजे तेवढा फास्ट तुम्ही केलं तर त्याचं व्याजाचं बर्डन येत नाही, तुमच्याच वर येत नाही. का त्याला 20,000 रुपये व्याज मिळणार आहे तर ते 20,000 रुपये रक्कम त्याला पाकिटात घालून त्या वेळेला रोख मिळायला पाहिजे. आता काय झालं, ही सुद्धा अडचण काय निर्माण झाली, काही लोकांचे पैसे रोखीनं आले नाहीत. मग काय केले, समजा माझं 25,000 रुपये मी व्याज द्यायचं आहे, माझे काही जमा झाले नाहीत. मग आम्ही काय करतोय, ते 25,000 रुपये कर्जच्या रूपाने माझ्या नावावर पडते आत्ता. त्यामुळे फक्त व्यवहार हा कागदोपत्री होतो. तर शक्यतो पुढच्या वर्षापासून रोखीने देण्याची व्यवस्था आपण करूया का, त्याच्यावर जरा चर्चा करा आणि तो करावा असं माझं मत आहे. कारण डिव्हिडंड हा रोखीने मिळालेल्याचा जो आनंद आहे ना तो वेगळा आहे. आज 1,00,000 रुपये वाटप करताना 5,000चा हप्ता ठेवला आहे, तो 20 महिन्यासाठी ठेवला. त्यात सर्वसाधारण 2 वर्षाचा पिरियड धरला आहे. त्याच्यामध्ये 20 महिने हे गेले हप्ते फेडायला आणि 2 महिने 2 वर्षाचे डिव्हिडंड त्यांनी जमा करायचं आहे 5,000 प्रमाणे. म्हणजे त्याला काही लोड व्हायचा विषय नाही, त्यानं परत वर्गणी भरली पाहिजे असा विषय नाही. किमान रोखीने तरी आपण डिव्हिडंड वाटपासाठी ही व्यवस्था करू शकतो. असे 22 महिने झाले. आणखी 2 महिने आपण एवढ्यासाठी ठेवले की वर्षातून एखाद्या वेळा कुणालाही अडचण येऊ शकते, पैसे भरू शकत नाही, त्यासाठी 2 महिने ठेवले. असं 24 महिन्याचा आपण 5,000 हप्ता करण्याचा उद्देश हा आहे. हे म्हणतायत ना हेच बरोबर आहे, कारण त्याची पाठीमध्ये बाबा बँक हिस्ट्रीमध्ये किती जमा आहे हे सुद्धा त्याचा विचार केला तर त्याला द्यायला मग त्याची कुवत चेक करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हालाच कळते. सभासदाची जर तेवढी रक्कम जमा असेल तर त्याला द्यायला काही हरकत नाही. म्हणजे त्या पद्धतीमध्ये जमा असताना आमची अडचण जो रेग्युलर भरतो त्याला ते झुकतं द्यावंच लागेल आपल्याला. त्याने बाबा तुम्ही कधी त्याच मागितले या महिन्यापूर्वी, त्याला ते झुकतं द्यावं लागतंय. मी फाईल केल्यानंतर
चंदू असतो त्याची फाईल मला येते आणि मग ती आम्ही क्रॉस चेक करून बरोबर रकमा असतात बरोबर. जर कधी चुका झाल्या दोघांमध्ये पैकी कुणामध्ये तर ते आम्ही ते आधी अपलोड करायच्या आधी ती आम्ही ॲडजस्ट करून टाकलेली असते रक्कम. त्याच्यामुळे तुम्ही बघताय असं गृहीत धरतोय मी, पण खरंच बघा प्रत्येकाने, फार मोठी रक्कम नसली तरी पण बघा. आपल्या पाटील फायनान्सची जी 7वी सर्वसाधारण सभा आहे, या सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व आपल्या संस्थेमार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांचा पाल्यांचा देखील गुणगौरव या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम कुमारी पौर्णिमा चंद्रकांत हसबे वक्तृत्व स्पर्धा सावळज केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचं शिल्ड देऊन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा छाया पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तिचं कौतुक करावं. इयत्ता पहिली जिल्हा गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक, BDS परीक्षेमध्ये सिल्वर मेडल, सांगली शिक्षण संस्था आयोजित TSE जिल्ह्यामध्ये 23वा नंबर, त्याचं या ठिकाणी आपल्या संस्थे टॉपर मोहन पाटील यांनी या ठिकाणी करायचं आहे. कार्यकर्ता समोरनं घ्या. हो. त्यानंतर समोर बसला. यानंतर कुमार अवनीश सचिन पाटील गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी 214 गुण मिळवून केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. मी संपत गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्याचा सत्कार करायचा आहे. आपल्या घरामध्ये मिलिटरीमध्ये कोणी नव्हतं, तर अजितदाजी मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर, शहाजीदाजी मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर, तर आता सेवानिवृत्ती अजितदाजींची ह्याच वर्षी झाले. त्याबद्दल त्यांचा विशेष पुरस्कार अजितदाजींनी इथं समोर यावं. श्री अजित सुखदेव पाटील सेवानिवृत्तीबद्दल त्यांनी यावं. मी बापूंना विनंती करतो. नाही असू दे, थोड्या वेळाने नाही आता करणार ती. आता इकडे बघ. मी सगळ्यात लकी मानतो स्वतःला, कारण इकडच्या आणि तिकडच्या आणि तेवढं प्राऊड फील पण करतोय. आता 11 वर्ष चॅलेंजिंग सर्व्हिस मला करायला मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 11 वर्षात म्हणजे मला जेवढं मिळवायचं होतं तेवढं मिळवलं. त्याच्यात म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादानं मिळवता आलं आणि तिथून आल्यानंतर आता सुद्धा तुमच्या आशीर्वादानं सेकंड इनिंगमध्ये पण काहीतरी चांगलं होईल अशा आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. तू बरं का पाठीमागे तर नेहमीच आहे. चंदूला घालायचं आहे. तिकडे बघा. इकडे ट्रॉफी आहे.
इकडे बघा. इकडे बघा. कोरोनाच्या आधी आपण एक हॉटेल चालू केलं, त्यामध्ये बरंच मोठं नुकसान झालं आपलं, खूप मोठं. का तर कोरोनामुळे. त्यानंतर सुद्धा आपण ते सामान आपण ठेवलं एका जागी आणि परत सुरुवात नवीन केली. नवीन सुरुवातीनंतर एकच विषय होता की आपल्याला यात करायचं आहे, आपल्याला सगळं करायचं आहे. त्यासाठी मग घेतलं आपण, नवीन चालू केली. नवीन जागेवरती चालू करताना लोकेशन नसतानाही आपण तिथे चांगल्या पद्धतीने जम बसवून, नाही म्हणलं तर दिवसाला 1000-1200 समोसे आपण बाहेरच्या लोकांना सप्लाय करतो. आणि तिथे जाग्यावरती वेगळा सेल, म्हणजे लोकेशन नसताना. आणि हे सगळं करत असताना 1 वर्षाचा अनुभव आल्यामुळं आपण मागच्या महिन्यात परत दुसरी एक शाखा आपण चालू केली. म्हणजे या सगळ्या मागचं आपल्यात की आपण सगळ्यांनी सगळ्यांचे म्हणजे प्रत्येकाची झालेली मदत, सगळ्यांचे आशीर्वाद यामुळे हे सगळं करता आलं. त्याबद्दल आणि पाटील फायनान्स तर्फे सुद्धा जो गौरव झाला त्याबद्दल मी सगळ्या सभासदांचे आणि डायरेक्टर बॉडीचे खूप खूप आभार मानतो. पुढील विशेष पुरस्कार श्री अमोल चव्हाण, बेस्ट अवॉर्ड सिटी समोसा. वसंत पाटील मीना विनंती करतो. नंदूभाऊ आणि मोहन आप्पाच्या हस्ते मी फोटो व्यवस्थित इकडे बघा. इकडे बघा. थांबा एकच मिनिट. इथे आहे प्रेमजिव्हाळा, नाहीत नुसती नाती. इथे आहे प्रेमजिव्हाळा, नाहीत नुसती नाती. सूर जुळले परस्परांचे, नाहीत नुसती गाणी. या शब्दाला अर्थ आहे, नाही नुसती वाणी. या अर्थाला अर्थ आहे, नाहीत नुसती नाणी. सूर जुळले परस्परांचे, नाहीत नुसते गाणी. अश्रूतूनही प्रीत झुरते, अश्रूतूनही प्रीत झुरते. आहे सर्वांचे जिव्हाळ्याचे संबंध. तसेच या घरट्यातून पिल्ली उडाली, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख आहेत, सर्वांचीच या उंबरठ्यावर भक्ती, सर्वांचीच या उंबरठ्यावर भक्ती. प्रत्येकाच्या डोळ्यातलं तारलेलं पाणी ह्या परिवारातल्या प्रेमाचं एक प्रतीक आहे असं मी मानतो. तिला पुरस्कार मिळाला. तिचा जर खरा वारसा जो का मार्गदर्शन आणि वक्तृत्व किंवा टीचिंगमध्ये येणारा हा जो आहे तो यांच्याकडून त्यांना मिळाला. त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील त्यांना देखील एक चांगल्या प्रकारचे तालुका पुरस्कार यांनाही मिळाला. याचंही विशेष काम आहे. एखादी मला वाटतं आरवडे या ठिकाणी शाळेमध्ये आहे चव्हाण वस्तीवरती आणि वेगवेगळे त्यांचे प्रयोग सारखे चालू असतात. नवीन पिढीमध्ये कॉम्प्युटर असणं किंवा अनेक गोष्टी ते त्यांना आत्मसात त्यांनी केलेल्या आहेत. आम्ही आता रिटायर झालो, परंतु थोडासा जो बेस आहे हा बेस सेक्शन याच्यामध्ये आमच्यापासून खरं तर चालू झाला. आणि त्याच्यानंतर तिसरा जो पुरस्कार आपण संस्थेच्या तुमच्या अध्यक्ष छाया पाटीलला जो दिला गेला, आता सगळ्यात माझ्या घरातल्या मधल्यानं सगळ्यांनाच माहिती आहे हिने जे टीचिंग याच्यामध्ये जे केलं, शिक्षण याच्यामध्ये इथे सुद्धा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे चांगलं काम आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्या घरातली सगळी माणसं ज्या क्षेत्रामध्ये जातील, मग ते पोलीस खात्यामध्ये असतील, राजू आहे, धनश्री आहे, आपली सुजा आहे, तर या पोलीस खात्यामध्ये असतील, कुठे जिथे जिथे जातील तिथे त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. हिच्या बाबतीत जर तुम्ही हे केलं तर 12वी झालेली होती, ही 12वी झालेली होती आणि पुढं शिक्षण घ्यायचं होतं. दादानी परवानगी दिलेली नव्हती. दादा परवानगी कधीच मुलींना शिक्षणासाठी दिलेलं नाही. कलुताईला शाळा सोडायला लावली त्यांनी. मी म्हणायचं जाऊ दे शाळेत, तिला शाळेत गावात हायस्कूल आहे. ते म्हटले तू छान आहेस, तू गप्प बस, नाही जायचं. तिला 7वीतनं शाळा सोडायला लावली.
आणि मग तर 12वी नंतरचं हिचं शिक्षण हिला तर परवानगीशिवाय शक्य नव्हतं, कारण आम्ही आज्ञाधारकच आहे, अजून पण आहे, तेव्हा पण होतो. कारण मोठ्यांनी सांगितलेलं त्यावेळेला, मग दादांनी सांगितलं की हिला आता शाळेत घालूया का, काय करायचं आहे, काय करायचं, मी घालवतो शाळेत वगैरे असं म्हणालो. दादांना फक्त जरा मी प्रत्युत्तर थोडं मी एकटाच देत होतो, बाकी कोणी देत नव्हते, म्हणजे काही प्रश्न बोलत होतो मी त्यांना, बरं गमतीनं हसायचे ते. तर मी म्हटलं हिला शाळेत कॉलेजला घालवायचं, म्हणून म्हणजे कॉलेजला जाणार का ती, म्हणजे कॉलेजला नाही जाणार, बाहेरून परीक्षा देणार. आणि मग चालेल, त्यांनी काही केलेलं नाही, म्हणजे त्यांनी नकार कधीच दिला नाही. आणि मग हिला जे केलं आम्ही मुंबईला गेलो, मुंबईत परत तिने चालू केलं. मग हे मध्येच पुन्हा एक गॅप पडला, दुर्दैवाने दादा पण एक्सपायर झाले आणि आम्ही परत आलो, त्या वर्षी खूप वाया गेलं. आणि त्याच्यानंतर सलग 3 वर्षे हिने ग्रॅज्युएशन केलं, BEd केलं आणि आज जवळजवळ 24 वर्ष सर्व्हिस. सगळ्या डोळस मुलांना शिकवतो, पण आम्ही अंध मुलांना पण शिकवलं, अजून नाव काढतात, फोन करतात. अशा पद्धतीचं काम आपल्या घरामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये असणारे सगळ्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. आणि विशेष पुरस्कार या 3 विशेषतः शिक्षकांना तो त्याच्यासाठी का दिला जातो हे आपल्याला पण कळलं पाहिजे. अजून ही लहान छोटी मुलं आहेत, ही पुढं यांना भवितव्य 100% चांगलं आहे. नोकरी हा विषय शक्यतो बाजूला राहील. आणि जर अधिकारी ह्याच्यापर्यंत पोचवायचे असतील तर पालकांनी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घ्या. काही अडचण असेल आज सगळं उपलब्ध आहे तुम्हाला. पण पुन्हा एकदा या पाटील फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त सत्कार अशा प्रकारचा करण्याचा योग आम्हाला पाटील फायनान्सतर्फे मिळाला पाहिजे, अशी एक माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझं एक मनोगत संपवतो. आपण पाटील परिवार अर्थात पाटील परिवारातील सर्व 8 महिन्याच्या विधिज्ञापासून 82 वयाचे आबा आणि या दोघांच्या मधला हा सगळा परिवार या ठिकाणी 3 पिढ्या एकत्र आलेला आहे. हा शक्यतो एक पिढीच एकत्र नाही. आत्ता आम्ही जर बघितलं समाजामध्ये तर मुलगा वडिलांना सांभाळत नाही, वडील मुलगाकडे बघत नाही. पण या ठिकाणी असं दिसतं की सर्वजण एकमेकाच्या विचारानं जात आहेत. आणि हा जो विचार आहे तो अशा कार्यक्रमातून दृढ होतो. म्हणजे मित्राचा आणि माझा संवाद आहे असं गृहीत धरायचं. बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला. मी सहज दिवाळीचा विषय काढला. एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा फटक पडला, म्हणजे पांढरा झाला. आता का? तो म्हणाला दिवाळी आली की हल्ली धडधड होतं, जुनं सारं वैभव आठवून रडकुंडीला येतं. आपलं वैभव वगैरे काही नव्हतं पूर्वी, त्याच्या विरोधात आहे. त्यानंतर पुढं 4 दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं, एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का ओझं. मी म्हटलं अरे वेड्या असं काय म्हणतोस, सलग सुट्टी मिळून सुद्धा का बरं. अरे वेड्या मी म्हटलं का म्हणतोस, सलग सुट्टी मिळून का बरं रडतोस, कंतोस. काय सांगू मित्र आम्ही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय सांगू मित्र आम्ही, 4 बहीण भाऊ, कुणी कुणाला बोलत नाही, मी कुठे जाऊ. हा प्रश्न आम्हाला कधीच पडला नाही. कधी आलो कुठेही जा सगळं स्वागत येतोचित होतं. आणि हे जेव्हा आम्ही समाजामध्ये सांगतो त्यावेळेस ते तोंडात बोटं घालतात, हे आश्चर्य करतात की आत्ता मी सांगितलं की 8 महिन्याची आणि ह्याच्या मागची पिढी आम्हाला माहिती आहे. म्हणजे दादांची पिढी आम्ही बघितलेली आहे, तिथं कसं चाललं होतं हे आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळं हे इथं असं आहे तर हे आपल्या लक्षात येतं. मी म्हटलं अरे नाही काय सांगू मित्रा, आम्ही 4 बहीण भाऊ, कुणाला बोलवत नाही, मी कुठे जाऊ. आता कुणी कुणाकडं जात येत नाही. आम्हालाही 2 दिवस कुणीच बोलवत नाही. लक्षात येते का बघा. आम्हालाही म्हणजे समाजाचं सांगतोय येतो. 4 दिवस कसे जातील मलाच प्रश्न पडतो. लहानपणीचे फोटो पाहून मी एकटाच रडतो. तो मित्र सांगतोय
4 दिवस कसे जातील मलाच प्रश्न पडतो. लहानपणीचे फोटो पाहून मी एकटाच घरात रडतो. पूर्वीच्या काळी नातेवाईक बरेच गरीब होते, आपले सगळे. पूर्वीच्या काळी सगळेच गरीब होते, तरीही ते एकमेकाकडे जात येत होते. तरीही ते कुठल्या तरी प्रसंगाने एकमेकाकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर आतून स्वागत व्हायचं. कुणाकडे जरी गेलं तर आतून स्वागत व्हायचं. सारं काम साऱ्यांनी मिळून मिसळून करायचं. सारं काम साऱ्यांनी मिळून मिसळून करायचं. सुबत्ता फार नव्हती पण वृत्ती चांगली होती. सुबत्ता फार नव्हती पण वृत्ती चांगली होती. गरीब असून सुद्धा खूप खूप मजा होती. गरिबी असून सुद्धा खूप खूप मजा होती. मुरमुऱ्याच्या चिरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये एखादा शेंगदाणा भेटायचा, त्या प्रसंगी आनंद मात्र आभाळा एवढा व्हायचा. म्हणजे चिरमुऱ्याचा भडंगसुद्धा मिळायचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे तात्यांनी बघितलं आहे, आबांनी बघितलं आहे, आम्ही बघितलं आहे. अलीकडच्या पिढीला माहीत नाही, पण ते माहीत व्हावं. म्हणजे याने असं काढलं आहे. आपली परिस्थिती अशी आहे, सगळ्या सुविधा आहेत, मग आपण का करायचं. म्हणून या कार्यक्रमाचा अशा प्रकारचा उद्देश आहे. लाल हिरव्या रंगाचे वासाचे तेल असायचे. लाल हिरव्याची पाटली असायची वासाच्या तेलाची. वासाचे तेल असायचे. अर्ध्या वाटी खोबऱ्याच्या तेलात तेल बुडात जाऊन बसायचं, म्हणजे ते नसायचं. तेल खोबरेल तेल जास्त आणि वाशील तेल कमी. उत्साह आणि आनंद मात्र काटोकाट असायचा. सख्खे असो चुलत असो, वाडा गच्च दिसायचा. म्हणजे कुणीही असो अतिशय चांगल्या पद्धतीनं ते ठिकाणी चालायचं. चपल्या नव्हत्या, बूट नव्हते. चपल्या नव्हत्या, बूट नव्हते, नव्हते कपडे धड, तरी जगण्याची मोठी धडपड. आता मी ह्याचं प्रसंगाने सांगतो थोडंसं, की आम्ही लहान असताना शेजाऱ्याला कपडे घेतले की आम्हाला आनंद व्हायचा. नवी कपडे त्यांना, आम्हाला का आनंद व्हायचा, तर ते जुने झालेले आम्हाला द्यायचे. लक्षात घेण्यासारखंही आहे. त्यांनी जुनी कपडे आम्हाला द्यायची, मग आम्हाला आनंद व्हायचा. त्यांना तर होतच असेल. तर अशी परिस्थिती या कवितेच्या या वाक्यावरून होते. चपला नव्हत्या, बूट नव्हतं, शेवटपर्यंत नव्हतं, तरी पण जगण्याची मात्र धडपड होती. सारे झाले तर श्रीमंत, आता सारे झाले तर श्रीमंत, पण वाडे गेले पडून नाते गोते प्रेम माया विमानात गेली उडून. अशी परिस्थिती सर्वांची आहे. आपली होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो, कारण असं संमेलन जगामध्ये कुठंच नाही भरत. आणि मग जाताय कुठं तुम्ही. खालच्याला आपण काय करतोय, हे आदर्श घालून देतोय. ती पोरं आपल्याला आदर्श घालून देतात. आता प्रत्येकात कुठं आहेत, सगळ्यांना आलंय, म्हणजे प्रत्येकजण आहेच ना याच्यामध्ये. घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर. घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर. कोण कमी नाही या कुटुंबातलं. मग जावई असो, जावईसुद्धा त्यावेळेला गरीबच होते. आता नाही, आता सगळे श्रीमंत आहेत. त्यामुळे म्हणता येते सारे झाले श्रीमंत, पण वाडे गेले पडून नाते गोते. नाही, घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर, तरी आहे मनात चुलीसारखा धूर. आपल्याला लागत नाही आहे मनात चुलीसारखा धूर नाही. आमच्या सर्वांच्याच मनामध्ये एक गेला पाहिजे, पुढं गेला पाहिजे, हेच या ठिकाणी दिसतं. पाहुण्यांचे येणे जाणे आता संपून गेले. दसरा आणि दिवाळीतले आनंदी क्षण पण गेले. श्राद्ध पक्ष व्हावेत तसे मोठे सण असतात. फ्लॅट आणि बंगल्यामध्ये 2-4च माणसं असतात. त्याच्यापेक्षा जास्त नाही. की पूर्वी जो गोकुळ होतं, ते जे गोकुळ आज आपण बघतोय ते इतर ठिकाणी दिसणार नाही, हिची जाणीव आपण बघतोय. आता त्याने थोडंसं आपलं सांगितलं. प्रवासाची सुटकेस आता अडगळीत पडली, म्हणजे जायचंच नाही. कुठं जायचं आहे. त्या दिवशी माझ्याजवळ घाय मोकळून रडली, म्हणजे ती सुटकेस रडली, निर्जीव रडली. काय म्हणते ती, हँडल तुटलं होतं तरी सुतळी बांधली होती. लहानपणी तुमची माया खूप सोबत होती. ती सुटकेस त्या माणसाला म्हणते. सुटकेस म्हणाली तर सर मला पाहुण्याकडे नेत जा, कमीत कमी दिवाळी हातरी माझा वापर करीत जा. सुटकेचं बोलणं ऐकून माझंही काळीज तुटलं. म्हटलं बाई, माणसाचं आता नशीब फुटलं. म्हणून म्हणतो बाबांनो, तुम्ही सगळे इथे दिसता या सर्वांनो, अहंकार सोडा.
अहंकार सोडा. मला माझं असं म्हणू नका. सर्वांच्यासाठी आपण आहे. त्याचं बरं व्हावं, त्याचं बरं व्हावं, सर्वांचं सर्व कुटुंब सुखी राहावं ही प्रार्थना करा. बहीण भाऊ काका काकू पुन्हा नाती जोडा. काय म्हणते बघा, म्हणून म्हणतो बाबांनो, अहंकार सोडा, बहीण भाऊ काका काकू पुन्हा नाती जोडा. संदूक म्हणजे पेटी आणि वळकटीचे स्मरण आपण करू. म्हणजे पूर्वीचं जे काही घेऊन गेलो आम्ही, वळकट वगैरे, ते तेवढंच आमचं साहित्य. मी मुंबईला जेवढ्या गेलो तर यांची प्रॉपर्टी किती, यांची प्रॉपर्टी उशी, त्याच्यात एक चादर आणि त्याची गुंडाळी सुतळी बांधून ठेवलेली वर. ही माणसं कशी राबले आहेत, अगदी बैलासारखी राबलेली आहेत. आणि म्हणून आम्ही ते पुढं बघितलं तर ह्या पोरांनी ते बघावं. म्हणजे आता सुविधा आहेत, आम्हाला जे बघायला मिळालं तिथून आम्ही आलो पुढे, पण आताच्या मुलांना काहीच कमी नाही. आणि दुसरी, पाटील फायनान्सच्या मदतीने याच्यातून आपण जाऊ शकतो. समजा एखाद्याला ॲडमिशन नाही, 2 लाख लागायचे, घे तुला, दिलेले आहेत, देतो आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी इथून पुढे असावं. मला वाटतं की याच्यापेक्षा जास्त नाही, मी 3 पिढ्यांचा म्हणजे 4 पिढ्यांचा या ठिकाणी वापो या कवितेमध्ये दिसतोय. म्हणजे दादांची परिस्थिती, आमची परिस्थिती, पोरांची परिस्थिती आणि पुढच्या पोरांची परिस्थिती हे बघत असताना मी समाजामध्ये जर असं सांगितलं की आमचं असं सिस्टम मिळालं नाही, ते आश्चर्य करतात अक्षरशः. कारण भाऊ भावाला ओळखत नाही, मुलगा वडिलाला ओळखत नाही. आज स्थिती आहे, तुम्हाला डोळ्याने दिसतंय हे. पण ते नातं आपल्याला दिसत नाही, दिसू नये प्रत्येक. आणि या निमित्ताने आपण एकत्र आलोय, हे काही कमी नाही. तर मला वाटतं एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पाटील फायनान्स जे आहे की ही सुरुवात जी झाली 7 वर्षापूर्वी, या तात्यांनी आणि छायाकाकींनी सुरुवात केलेली आहे. त्याला मूर्त स्वरूप या ठिकाणी येत आहे. आणि याच्यापेक्षा अधिक व्हावं, एखादा पाहुण्या बाहेरचा यावा, त्यालाही कळावं की बाबा काय चाललंय यांचं. म्हणजे हे कळलं पाहिजे. आणि आपल्या मुलांनी या ठिकाणी काय घेतलं पाहिजे, त्याचा आदर्श घेतला पाहिजे. आणि ती घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. जेव्हा मी आमच्या हाडांच्या ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, दिसले डॉक्टर, जेव्हा त्यांना मी सांगितलं की सर अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे, असं जेवणाचं नियोजन आहे, अशी सगळी लोक बोलवले आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही मंडप घातलाय. म्हणजे ह्या पाटील फायनान्सच्या कार्यक्रमासाठी मंडप घातलं हे त्यांच्यासाठी फार मोठी म्हणजे विशेष गोष्ट होती. त्यांनी त्यांच्या वास्तुशांतीला पण घातला नव्हता. गाडी आप्पाने घेतल्यानंतर एक मी स्टेटस ठेवला होता. मी फारसं स्टेटस कोणाचे बड्डेचे ठेवत नाही वगैरे, त्याबद्दल नाराज होऊ नका. पण एक स्टेटस ठेवला होता ज्यामध्ये आबांचा आणि काकीचा फोटो होता, त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असं लिहिलं होतं. तर हे सॅटिस्फॅक्शन हेच आहे की आबांनी त्या गाडीत बसावं, जे स्वप्न त्यांनी त्यांच्या कदाचित 20 मध्ये 30 मध्ये बघितलं होतं, ते स्वप्न आज आप्पाच्या स्वरूपात आज पूर्ण झालं. ज्या गाडीमध्ये कदाचित अजूनही आठवते, एक घरटी गाडी असायची. त्या गाडीसाठी सगळे 2 व्हीलर, ती पण 4 व्हीलर तर मला आठवतच नाही. 2010, 7-8 पर्यंत कोणी त्याचा अनुभव घेतला असेल, भाड्यानं गाडी करायची किंवा ह्या गोष्टी. जेव्हा गाडी घ्यायला सुरुवात झाली, आज जवळजवळ 10 ते 15 गाड्या, माझ्या मते 10 ते 12 गाड्या घरामध्ये आहेत. तर ह्या सगळ्याबद्दलचं जे वैभव आहे, जे आहे, आज आम्ही जेव्हा सांगतो की 75 लोकांचा पाटील फायनान्स अशा स्वरूपाने चाललाय, जे माझे मित्र जे डॉक्टर आहेत त्यांना विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक जण कुटुंब वेगळे आहेत. दिवाळीला किंवा कुठल्या सणाला सुद्धा ते एकत्र येत नाहीत. आपण जो आदर्श घालून दिलाय हा खरंच म्हणजे प्रत्येकाच्या आज डोळ्यामध्ये पाणी येतंय. प्रत्येकाचा भावनिक जे क्षण झालेले आहेत हे दरवर्षी अनुभवाला मिळावेत. ते मला अजूनही आठवते, आबा मला शाळेत घ्यायला यायचे 3री-4थीला असताना. 4:30 पावणे 5ला मायामध्ये मिल सुटायची. काका आणि आबा दोघंही जे अवेलेबल असायचं, काका यायचे, आबा यायचे, मिल सुटायची. त्याच्यानंतर बर्फाचा गोळा असायचा शाळेच्या बाजूला बाहेर. दरवेळेला आबांकडे हट्ट केलाय, दरवेळेला काकांकडे हट्ट केलाय. तो 8 आण्याचा गोळा आबाने आणि काकांनी घेऊन दिलाय. हे विसरण्यासारखं म्हणजे हे विसरू आम्ही हे शक्यच नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही जर आत्ता नाही बोललो तर परत कधीच बोलू शकत नाही. बंड्या
अक्काने जे सांगितलं की हे सगळं तिचे जे अनुभवलं कोरोनाच्या काळामध्ये जे सगळे आपल्या घरातली जी काही मंडळी होती त्यांना मी का बघितलं, कारण स्वतः समोर जीव जाताना बघत होतो. मी स्वतः जबाबदारी घेऊन का केली, जर मी नाही घेतली तर कोण घेणार, म्हणून ते मला घेणं गरजेचं होतं. आज काकी, सगळ्या वहिनी, सगळ्या बहिणी एकत्र आल्यात. हे कुटुंब आहे, हे असंच राहील आणि हे असंच ठेवू अशा आम्ही 14 जण तरी त्याची गॅरंटी घेतो, कारण 14 जणांनीच गॅरंटी घेतली. हा कार्यक्रम नाही, हा आपल्यासाठी सोहळा आहे, उत्सव आहे. हे मंडप घातलेला आहे. भविष्यामध्ये आपण ह्याचं रूपांतर अजून वटवृक्षामध्ये मोठ्या व्हावं. आपल्या संस्थेचा आलेख जर आपण पाहिला तर हा आलेख उंचावत चाललेला आहे आणि हा उंचावलेला आलेख पाहताना खरंच खूप आनंद होत आहे. एखादी संस्था, एखादं कुठलं काम करायचं असेल तर त्याला सुरुवात केली जाते, पण ती सुरुवात करताना पुढे नेण्यासाठी जी खंबीर यंत्रणा लागते ती यंत्रणा या मुलांनी चालू ठेवलेली आहे आणि म्हणून आज आपण 7व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. जसं आता हे 14 जण होते आणि माझं 14 जणांना एक सांगणंच होतं की तुम्ही एका क्षेत्रात जाऊ नका. आम्ही आता शिक्षकी पेशामध्ये बरेच जण आहेत. विद्यार्थी आपला शाळेतून गेलेला असतो, मोठा झालेला असतो आणि कुठेतरी ऑफिसर असतो, कुठेतरी चांगल्या कामावरती पदावरती असतो आणि तो ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला आपण पटकन त्याला ओळखत नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले असतात आणि तो आपल्याला पटकन ओळखतो आणि ज्यावेळेला कुठेही रस्त्यात कुठेही असेल त्यावेळेला तो पायाला आपल्याला स्पर्श करतो, पाया पडतो. त्यावेळेला आपल्याला म्हणजे या क्षेत्रात आपण धन्य झालो हे एक त्यावेळेला तिथे हे होतं आणि हे मिळालेल्या पुरस्कारापेक्षा त्या मुलांची पोचपावती खूप मोठी आहे आणि ती मिळते आहे. वैभव या क्षेत्राकडे वळलाय व्यवसायाच्या आणि सगळ्यांचं कौतुक होताना, सगळ्यांना पुरस्कार मिळताना मला एक मनामध्ये असं व्हायचं की बघा व्यवसाय म्हणल्यानंतर थोडंसं हे होतं, हां कौतुक मला थोडंसं काय हे असतं, म्हणून मला असं सारखं वाटायचं की याचं एक हे होत नाही किंवा असं हे व्हायचं. पण यावर्षी ज्यावेळेला त्याला 2 पुरस्कार मिळाले त्यावेळेला मला असं वाटलं की कोणत्या क्षेत्रात व्यवसाय असू दे किंवा जॉब असू दे किंवा काही असू दे, कोणत्या क्षेत्रामध्ये आपली मुलं कमी नाही. फार कमी वेळा मला घरच्या कार्यक्रमांना म्हणजे अलीकडं आधी मोकळा होतो त्यावेळी गावायचं कार्यक्रम सगळं, परंतु आता थोडंसं कमी वेळ मला मिळतो घरच्या कार्यक्रमाला द्यायला. तर आज संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करणार आहे. म्हणजे आभाराचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. काकीला गडबड आहे जेवणाची का मिस्त्री घासायला मिळणार तिची गडबड आहे लावलेला आहे तिथं त्याला. 5 मिनिटं जरा वेळ काढायची. बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला मला अनुभव असे येतात की भावाभावामध्ये भांडणं होतात, अगदी किंवा सासू सुना किंवा बाकीचे घरगुती जेवढी भांडणं होतात, मी आवर्जून सगळ्यांना हे आपला PDF चा दर महिन्याचा चार्ट दाखवतो, बाबा हे बघा आमच्या भावाभावाचा असा विषय की एकमेकाला पुढे जायला अशी मदत केली पाहिजे, तर त्यांचा टेम्पो तात्पुरता शांत होतो. ज्या तक्रारी द्यायला आलेल्या असतात ती सुद्धा बाबा म्हणजे त्यांचा जो रागाचा जो टेम्पो आहे तो शांत होतो. आवर्जून मी सगळ्यांना सांगत असतो की आमचं ही पाटील म्हणा, इव्हन मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा स्टाफला सुद्धा सांगत असतो की बाबा हे आमचं असं आहे, महिन्याला मला 4 लाख जरी म्हटलं तरी मला हे आता बिना कागदपत्री मिळू शकतं. तुम्ही साधारण 50,000चं जरी कर्ज काढायला गेला बँकेत तरी त्याला 500 रुपयाची कागदपत्राचे झेरॉक्स आपलं बिल होतं. की फुकट एका क्लिकवरती बाबा मला या महिन्याचे पैसे पाहिजे, लगेच ओके, लगेच तुमच्या अकाउंटवर कणाकण पैसे यायला चालू होतात. म्हणजे एवढं सोपं आहे. तर याचं श्रेय आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेला विश्वास. कुठल्याही संस्थेची म्हणा, म्हणजे अगदी पतसंस्था म्हणा किंवा साखर कारखाना म्हणा किंवा दूध संघ यांची जी AGM असती, म्हणजे आजची जी घेतो आपण सर्वसाधारण सभा त्याला आपण AGM म्हणतो, तर त्या AGMला फक्त आणि फक्त असतो हाणामारीचा कार्यक्रम असतो आणि पोलिसांनाही मजा येते हाणामारी. म्हणजे इकडे खुर्च्या उचलायला चालू झाले पोलीस तिकडे काट्या चालू करतात, 5 मिनिटात फक्त चप्पलाच दिसते तिथं, माणूस दिसत. तर त्याच्या अगदी विरोधात इथं कार्यक्रम आहे. म्हणजे
तुम्ही भावनिक होता, तुम्ही हसतात. परत जाताना जेवणाचा कार्यक्रम आहे, म्हणजे एवढं भारी कार्यक्रम आणि सर्वसाधारण सभा त्यांनी म्हटल्याप्रमाणे जगात कुठेही होत नाही. तर त्याचा सगळ्यात म्हणजे मला अभिमान आहे की आपण सर्वजण मिळून इथं हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं म्हणजे आपल्याला एक पुष्पगुच्छ देऊन आपण अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करूया. छोटो दोघेला ताट धरून असता. असा